नमस्कार, आपण पाहत आहात सांगोला रणरागिणी न्यूज, आवाज जनतेचा। आगामी गणेशोत्सवाच्या सांगोला तालुक्यामध्ये स्वच्छता कमिटीची बैठक घेण्यात आली। या बैठकीला सर्व मंडळाचे पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, सर्व शासकीय अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते। गणेश मंडळांना ज्या सूचना देण्यात आल्या त्याच्यात त्यांनी मंडप कसा टाकावा, मंडप टाकत असताना त्याची एक वाहतुकीसाठी मोकळी ठेवा। सर्व प्रकारच्या ज्या परवानग्या आहेत त्या सर्व प्रकारच्या परवानग्या त्यांच्याकडून घेण्यात यावा। त्यांनी स्वतः मूर्तीच्या सुरक्षिततेकरिता 24 तास रक्षक नेमावे, या प्रकारच्या सूचना त्यांना देण्यात आल्या। त्याचप्रमाणे जो आपला ध्वनी प्रदूषण कायदा आहे, त्या ध्वनी प्रदूषण कायद्याने ज्या डेसिबलच्या मर्यादा घालून दिलेल्या आहेत त्या डेसिबलच्या मर्यादेच्या अनुषंगानेच योग्य तो त्यांच्याकडून साऊंडचा वापर होण्यात व्हावा, या प्रकारच्या सूचना त्यांना देण्यात आल्या। त्याचप्रमाणे त्यांनी सामाजिक उपक्रम हे त्यांच्याकडून घेण्यात यावे, ज्यात रक्तदान असेल, आरोग्य शिबिर असेल, हरित वारी हा आपला जो उपक्रम चालू आहे त्यात त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असे सुद्धा त्यांना सांगण्यात आले। यावर्षी आपण सांगोला पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गणराया अवॉर्ड्स चालू केलेले आहेत। आपल्याकडे जे 7 चौकी आणि बीट आहे त्या सर्व बीटमधून आपण 3 पुरस्कार देणार आहोत। त्याचप्रमाणे सांगोला शहरात सुद्धा आपण प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार देणार आहोत। साहेब, नोंदणीकृत मंडळ किती आहेत आपल्या शहर आणि ग्रामीण? मंडळांची नोंदणी चालू आहे। त्या जी माहिती आहे त्यानुसार 29 मंडळांनी आतापर्यंत नोंदणी केलेली आहे। अजून एक प्रोसेस चालू आहे। 270 मंडळांनी आतापर्यंत सर्वांचा आवडती विषय म्हणजे गणपती जे असतो त्यासोबत तुमचं काय आव्हान असेल? मी सर्वांना या आपल्या मार्फत एक आवाहन करू इच्छितो की गणपतीचे दुष्परिणाम हे खूप मोठ्या प्रमाणावर समाजात दिसतील। त्यामुळे अशा प्रकारची जी साऊंड सिस्टीम लावली जाते आणि ज्या गणपतीच्या भिंती तयार केल्या जातात ह्या कृपया आपण तयार करू नये। जे आपल्याला ध्वनी प्रदूषण कायद्याने जे लिमिट्स दिलेले आहेत त्या लिमिटच्या अंतर्गतच आपल्याला जो जी काही आपली साऊंड सिस्टीम आहे ती आपण वाजवावी आणि पारंपरिक वाद्य याला आपण प्रिफरन्स द्यावा आणि पारंपरिक वाद्य मोठ्या प्रमाणात आपण वापरतो। साऊंड सिस्टम वाल्याबरोबर तुमची काय बैठक झाली काय? अजून आपली बैठक झालेली नाही, पण आपली बैठक आपण बोलवलेली आहे। आज पण आपण ते बोलवलेले होते। आता आम्हाला ती कल्पना नाही ती बैठकीला होते, पण आजच्या बैठकीला होते। कसं आहे की 10 वाजेपर्यंत हा आपला रेग्युलर वेळ असतो। महाराष्ट्र शासनाकडून आणि माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडून वेळेमध्ये सूट दिलेली जाते। ती सूट जशी येईल त्याप्रमाणे ती आपल्याला सांगण्यात येईल। साहेब, पोलीस प्रशासनाकडून शहर आणि ग्रामीणमध्ये गणेशोत्सवासाठी काय आहे, म्हणजे काय कायदा सुव्यवस्था कशा पद्धतीने कायदा सुव्यवस्था? आपल्याकडे जे मागील गुन्हे दाखल आहेत ते गुन्हे दाखल असणाऱ्या सर्व आरोपींवर आपण कडक प्रतिबंधात्मक कारवाई करतो। त्याचप्रमाणे आपण 2 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची एक यादी तयार केलेली आहे। त्या सर्व आरोपींवर आपण प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहे। त्यांच्यावर आपण BNSSचा जो नवीन कायदा आहे त्याप्रमाणे 126, 129ची कारवाई करणार आहे। तसेच काही आपण ठराविक लोक आयडेंटिफाय केलेले आहेत की ज्यांनी आपल्याला या गोष्टीमध्ये त्रास दिलेला असेल त्या लोकांना आपण पूर्ण गणेशोत्सव आणि या काळामध्ये त्यांना आपण तालुक्याच्या बाहेर टाकणार आहे। त्यांच्यावर आपण कारवाई करून त्यांना तालुक्याच्या बाहेर त्यांच्यावर रद्दबारीची कारवाई करणार आहोत। किती लोक आहेत अशी यादीत? किती लोक आहेत? असं नाही होणार। आपण यावेळेस आपण ती यादी पण पब्लिश करू की ज्यांना आपण 144 जुन्या CRPC 144 खाली ज्यांना आपण केलं, तसं ज्यांना आपण बाहेर टाकणार आहे, बाहेर काढणार आहे किंवा ज्याच्यावर जी प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे ती आपण पब्लिश करू, नावानिश्चित आपण ती हे करू। ठीक आहे। गणेश मंडळांना साहेब तुम्ही काही सूचना करता की आता आपण करणार आहे, आपण घेणार आहे त्या संदर्भात आपण एखादे असतील किंवा मिरवणुकीच्या वस्तू आणि असतील 2 टप्प्यांचे वगैरे कार्यक्रम असतील तर तुमच्यावर कसं काय मार्गदर्शन त्यांना करता येईल? सर्व गणेश मंडळांना माझी ही विनंती आणि आव्हान आहे की आपण जे त्याला प्रोत्साहन म्हणून आपण हे अवॉर्डसुद्धा ठेवलेले आहे आणि त्याच्यात आपली जी मार्किंग सिस्टीम राहणार आहे ती मार्किंग सिस्टीम अशीच राहणार आहे की ज्यांनी विधायक कामं केली,
ज्यांनी रक्तदान असेल, सामाजिक उपक्रम असतील, वृक्षारोपण असेल, अशा प्रकारचे कार्यक्रम ज्यांनी घेतले त्यांना आपल्याकडून जास्तीतच म्हणजे त्यांना त्या मार्किंग सिस्टीममध्ये जास्त वेटेज दिलेलं आहे. त्यामुळे सर्वांनीच असे चांगले उपक्रम घेण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून गणपती स्थापनेमागचं जे उद्दिष्ट होतं, जे ध्येय, ते ध्येय आपल्याला साध्य करतं. तशी यादी डिक्लेअर करावी आपल्याला. येस.